सोन्याचा भावामध्ये ह्या गेल्या 6 महिन्यामध्येच खूप विक्रमी वाढ झालेली आहे आणि जेव्हा ही विक्रमी वाढ झालेली आहे तर ऑटोमॅटिकली जुन्या सोन्याला पैसे चांगलेच येतात त्याच्यामध्ये. मग जेव्हा नवीन दागिना करायचा असेल तेव्हा ह्या जुन्या सोन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कव्हर झालेल्या आहेत त्यांच्या त्या रेटमध्ये की 40,000च्या सोन्याला आज 80,000 तुम्हाला जर मिळत असेल तर ते डबल मिळत आहे. मग लोकांचा तो पैसा खर्च वाढतो आहे आणि हे रोटेशन असतं तुमच्या दागिन्यांचं की एकच दागिना खूप वर्ष वापरला जात नाही. रेटकडे बघितल्यानंतर तो 4-4 वर्ष 5-5 वर्ष वापरल्यानंतर सुद्धा लोक त्याचं काहीतरी नवीन घेण्याचं पसंत करतात. तर त्याच्यामुळे जुन्या सोन्याला चांगली किंमत येते. हा सगळ्यात पहिला लोकांचा इंटरेस्ट असतो. दुसरा इंटरेस्ट त्याच्यामध्ये असा असतो की नवीन डिझाईन सतत येत असतात ना, तर मग बायकांना नाविन्यतेची काही ना काहीतरी असते की प्रत्येक ऑकेजनला एक वेगळी ज्वेलरी हवी असते. तर मग जुने दागिने कसे होते की वाढीव वजनाचे होते. मग आत्ताच्या ट्रेंडमुळे तुम्हाला एका ह्याच्यामध्ये 2 तुम्ही बसवू शकता. तर इतके सगळे फायदे जेव्हा जुन्या सोन्याच्या मध्ये असतात की तुमची व्हॅल्यू पण चांगली येते, डिझाईन्स पण तुम्ही चांगलं करतात, पर्सनलाइज डिझाईन पण त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. एवढे सगळे फायदे असल्यामुळे आणि दुसरी गोष्ट हे जर समजा आपण बघितलं तर एन्व्हायरमेंटलच्या दृष्टीने सुद्धा हे खूप उपयोगाचं आहे. कारण सगळीकडे सोनं मध्ये खाणी खणल्या जातात, हे निसर्गाचं संवर्धन होत नाही. त्याच्यामुळे जुने सोने जेव्हा आपण नवीन करून घ्यायला लागतो तर ती रिसायकलिंग मध्ये ते संवर्धन होतं. तर एन्व्हायरमेंटलचं सुद्धा बरीचशी संवर्धन त्याच्यामध्ये होतं. शिवाय व्हॅल्यूच्या दृष्टीने सुद्धा ते लोकांना चांगलं पडतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे लोकांच्याकडे डिझायनिंगच्या बाबतीमध्ये त्यांना चांगली व्हरायटी मिळत राहते. सो हे सगळे फायदे असल्यामुळे लोकांचं जुनं सोनं एक्सचेंज करण्यामध्ये जास्ती इंटरेस्ट वाढलेले आहे.